विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार 2025-26 या वर्षामध्ये BA प्रथम वर्षातील द्वितीय सत्राच्या राज्यशास्त्र या अभ्यासक्रमाची आपण मागच्या काही तासिकेमध्ये चर्चा केलेली आहे. या चर्चेमध्ये जो अभ्यासक्रम आहे यामध्ये भारतीय संविधान आणि शासन किंवा राजकारण याबाबत आपण माहिती बघत होतो. विद्यार्थ्यांना ही माहिती सांगत असताना मागच्या तासिकेचा पूर्वार्ध मी सांगणं गरजेचं आहे. भारतीय संविधानाची निर्मिती भारताने जे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारलेलं आहे त्या संविधानावरती जो ऐतिहासिक स्रोत आहे भारतीय शासन प्रणालीचा त्याबाबत मागच्या तासिकेमध्ये आपण विचार करत होतो. या तासिकेमध्ये त्याचाच एक उत्तरार्ध आपण बघणार आहोत. विद्यार्थ्यांनो, भारताने जे संविधान स्वीकारलेलं आहे त्या संविधानावरती ज्या ज्या मूलभूत घटकांचा प्रभाव पडलेला आहे त्याचा विचार करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण बघितलं की 19व्या शतकामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी एक प्रकारे स्त्रियांना आणि अस्पृश्यांना सामाजिक आणि सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक प्रत्येक घटकामध्ये हक्क आणि स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केलेले होते. त्या प्रयत्नामधूनच आपण ब्रिटिशांनी जो कायदा केलेला होता त्या कायद्यानुसार महात्मा फुले कसे महान शिक्षणतज्ज्ञ ठरले, महान क्रांतिकारक ठरले, महान व्यक्ती ठरले याबाबत आपण विचार करत होतो. असो, या बाबीकडे वळत असताना विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की भारत हा देश ज्या पद्धतीने ओळखला जातो या भारतावरती वेगवेगळ्या राज्याने शासन केलेलं आहे, प्रशासन केलेलं आहे, त्यांची संहिता राबविलेली आहे. त्या शासन आणि प्रशासन संहितेचा उल्लेख करत असताना मी ब्रिटिश शासन आणि प्रशासन याबाबत माहिती सांगत होतो. विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की ब्रिटिश शासन आणि प्रशासन याचा संविधानावरती खूप मूलगामी परिणाम झालेला आहे. त्या परिणामामध्ये खऱ्या अर्थाने भारताची जी राजकीय भूमी आहे ती राजकीय भूमी एक संवैधानिक स्वरूपातून बघत असताना जी उदारमतवादी विचारातून उदयास आलेली आहे त्या उदारमतवादी विचारास उदयास येण्यासाठी भारतातील ज्या महत्त्वपूर्ण पुरोगामी विचारवंतांनी जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानातून भारतात राजकीय वलय निर्माण झालेलं आहे. त्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विचारातून भारतात जे संवैधानिक विचार निर्माण झालेले आहेत त्याबाबत आज आपण माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 19व्या शतकाचा पूर्वार्ध म्हणजेच 19व्या शतक लागल्याबरोबरच भारतामध्ये परकीय जे विचार होते हे खऱ्या अर्थाने जनतेसाठी भारताच्या हितकारक होते असे म्हणावे लागेल. कारण ब्रिटिश भारतामध्ये राज्य करत असताना ज्या ईस्ट इंडिया कंपनीद्वारे त्यांनी या देशावर व्यापार करण्याचा प्रयत्न केला, या व्यापारातूनच त्यांनी राज्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्य करत असताना 1663 जे 1657 प्लासीचं युद्ध, 1667 बक्सारची लढाई या दोन्ही युद्धातून ब्रिटिशांनी राजकीय सत्ता हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या दोन सत्तेबरोबरच त्यांनी
खऱ्या अर्थाने वेगवेगळे कायदे करून जे ईस्ट इंडिया कंपनी या देशावर राज्य करत होती, आर्थिक सत्ता सांभाळत होती, पण ही सत्ता सांभाळत असताना ते जे पदाधिकारी होते ते भ्रष्ट होत होते. म्हणून त्यांनी कायदा बनवला. त्या कायद्यातूनच भारतामध्ये अनेक प्रकारचे हक्कसुद्धा मिळालेले आहेत. मग तो 1773चा कायदा असेल, 1858चा कायदा असेल, 1909चा कायदा असेल, 1919चा कायदा असेल, 1935चा कायदा असेल. परंतु जेव्हा या प्रत्येक कायद्याची आपण बाजू बघतो तर त्यावेळी प्रथमतः आपल्या लक्षात आलं पाहिजे की ब्रिटिशांनी जे कायदे केले ते कायदे फक्त आणि फक्त त्यांच्या स्वार्थासाठी केलेले आहेत. ते कसे? प्रथमतः जे ब्रिटिश भारतावर राज्य करत होते त्यांना या देशामध्ये व्यवसाय व्यापक करायचा होता. हा व्यवसाय व्यापक करण्यासाठी इथे जे जनसमुदाय होता, हा जनसमुदाय पूर्णतः निरीक्षण होता. या जनसमुदायाला जास्तीत जास्त संस्कृत हा विषय यायचा, अंकगणित यायचं, इतिहास यायचा. याच्या पलीकडे या भारतातील व्यक्तींना परकीय ज्ञान प्राप्त नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी या देशावर एक कायदा केला. त्यांनी कायदा असा केला, 1813मध्ये जो कायदा केला तो कायदा असा होता की या देशामध्ये जे शिक्षण दिलं जात होतं ते शिक्षण कसं होतं? ते शिक्षण भारतातील चातुर्वर्ण व्यवस्थेनुसार ब्राह्मण हाच व्यक्ती शिक्षण देत होता आणि शिक्षण घेत होता. क्षत्रिय हा व्यक्ती फक्त युद्ध कलेचं शिक्षण घेत होता. वैश्य हा व्यक्ती ब्राह्मणांकडून फक्त व्यापार करण्याचं शिक्षण घेत होता आणि क्षुद्र व्यक्तीला शिक्षणाचा अधिकारच नव्हता. विद्यार्थी मित्रांनो, हा कालखंड इसवी सन पूर्वपासून ते 19व्या शतकापर्यंत अशा पद्धतीने भारतातील समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था काम करत होती. जी संहिता होती ही खूप ताठर होती. एखाद्या व्यक्तीला जरी शिक्षण घेण्याची इच्छा झाली तर तो शिक्षण घेण्याच्या लायक नव्हता. कारण भारतीय संहिता निश्चित केली होती की या 4 वर्णापैकी फक्त एकच वर्ण शिक्षण घेईल आणि दुसरा वर्ण, तिसरा वर्ण आणि चौथा वर्ण ज्या पद्धतीने पहिला वर्ण शिक्षण देईल तेवढं शिक्षण घेईल. याच्या पलीकडे जेव्हा आपण महात्मा फुलेंच्या वेगवेगळ्या ग्रंथातून आपण वाचन करतो तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात येते की भारतातील स्त्रियांना आणि अस्पृश्यांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार नव्हता. आता हा जो जनसमुदाय होता विद्यार्थ्यांनो, हा जनसमुदाय ब्रिटिश म्हणले तिकडं पळाले, इकडे पळाले. आता हे सांगण्यासाठी जो शब्द वापरला जातो तो सुद्धा या अज्ञानी लोकांना समजत नव्हता. शेवटी त्यांनी एक कायदा केला आणि त्या कायद्याद्वारे त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की भारतामध्ये जोही वर्ण असेल, वर्ग असेल, समुदाय असेल, त्या प्रत्येक वर्गाला आम्ही आता शिक्षण देणार आहे. विद्यार्थ्यांनो, ब्राह्मणांच्या पायाखालची जमीन हादरली. त्यांना प्रश्न पडला की आता हे शूद्र लोक शिक्षण घेणार. साहजिक आहे, जो त्यांचा व्यवसाय होता तो त्यांचा व्यवसाय जर दुसरा कोणी घेत असेल तर त्यांना चीड येणारच. आणि हे प्रयत्न पहिल्यांदा पुणे या शहरात झाले. पुण्याला जो पुणे कॉलेज होतं त्या पुणे कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे फक्त ब्राह्मण विद्यार्थी होते. आणि सरकारने कायदा पास केला की
शूद्रांना सुद्धा आता शिक्षण द्यायचं. प्रश्न सामाजिक परिस्थितीचा होता, प्रश्न आर्थिक परिस्थितीचा होता, प्रश्न धार्मिक परिस्थितीचा होता. इतकं मोठं संकट या चारही समुदायावर निर्माण झालं की आता आम्ही शिक्षण कसं घेणार आणि आता आम्ही शिक्षण कसं देणार. या दोन्ही संभ्रमामध्ये भारतीय समाजव्यवस्था अडकली होती. परंतु यांची नाळ मात्र इंग्रजांच्या हातात होती. काही पुरोगामी विचारांचे सुद्धा ब्राह्मण होते. त्यांनी म्हणले अवश्य दिला पाहिजे, इंग्रजी शिकवला पाहिजे. परंतु काही भटजी पंत यांचा असा विचार होता की आम्ही हे शिक्षण देऊ शकणार नाही, कारण आमच्या धर्माला तडा जाईल. अशी ही परिस्थिती 19व्या शतकामध्ये भारतामध्ये निर्माण झाली होती. या परिस्थितीमध्ये शिक्षण हाच शब्द रुजविण्यासाठी इंग्रजांना 2 ते 3 दशक कार्य करावं लागलं, काम करावं लागलं. हे करत असताना त्यांनी जे ब्राह्मण भटजी होते, पंत होते, यांना बोलवली, बैठक घेतली. बैठक घेतल्यानंतर त्या बैठकीमध्ये असा निष्कर्ष निघाला की आम्ही यांना शिक्षण देऊ शकणार नाही. तेव्हा त्यांनी समजावून सांगितले की आपणला या देशाला विकसित करायचं आहे, या देशाला मोठं बनवायचं आहे. मोठं बनवायचं नव्हतं तर त्या ब्रिटिशांना भारतामध्ये शासन आणि प्रशासन उच्च दर्जाचं निर्माण करायचं होतं. याचं मूळ कारण होतं की इथे जो व्यवसाय होता, इथे जो कच्चा माल होता, हे मिळवण्यासाठी त्यांना कामगार वर्ग निर्माण करायचा होता. आणि तो कामगार वर्ग निर्माण करण्यासाठी त्यांना भाषेचा आधार लागत होता. आणि त्यांनी इंग्रजी हे शिक्षण कंपल्सरी केलं. विद्यार्थ्यांनो, 1813 हे वर्ष 19व्या शतकातील दुसरं दशक अतिशय महत्त्वाचं होतं. आणि या दशकानुसार भारतामध्ये प्रत्येकांना इंग्रजी शिक्षण कंपल्सरी केलं. ब्राह्मणांनी म्हणले की आम्ही इंग्रजी शिक्षण घेणार नाही, आम्ही आमच्या धर्माचा त्याग करणार नाही. पण यातील एक बंड करणारा सुद्धा वर्ग ब्राह्मण समुदायामध्ये होता. तो बंड केला आणि तो विचार स्वीकारला. तो विचार स्वीकारल्यानंतर त्यांनी दुसरा विचार स्वीकारला. तो दुसरा विचार असा होता की शूद्र व्यक्तींना शिक्षण देणं. शूद्र व्यक्तींना शिक्षण देण्यासाठी कोणतं शिक्षण द्यावं हा सुद्धा प्रश्न होता. हा सुद्धा प्रश्न 19व्या शतकामध्ये मिटला. आणि हा प्रश्न मिटत असतानाच एक विद्यार्थी घडला, तो म्हणजे गोविंदराव फुले यांचे चिरंजीव ज्योतिराव फुले. आणि ज्योतिराव फुले शिक्षण घेत असताना त्यांनी ज्या मित्राच्या, ब्राह्मण मित्राच्या लग्न समारंभात गेल्यानंतर त्यांना जो त्रास झाला, तो त्रास त्यांनी बघितला आणि त्या त्रासाची तुलना त्यांनी अस्पृश्यांसोबत केली. त्यांनी विचार केला, मी सुद्धा मानव आहे, मी सुद्धा मानव आहे. मला ज्या पद्धतीने त्रास होत असेल तर या देशातील दलित, ज्याला आपण आज दलित म्हणतो, ज्याला अनुसूचित जाती म्हणतो, अनुसूचित जमाती म्हणतो, तर त्या महार आणि मांग समुदायातील व्यक्तींचं जीवन कसं असेल हे चित्र पहिल्यांदा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अस्पृश्यांसाठी शाळा काढली. हा उद्देश ब्रिटिशांचा होता. ब्रिटिशांचा कसा होता तर ब्रिटिशांना वाटायचं की या देशातील जो मजबूत आणि कणखर काम करणारा जो वर्ग आहे तो शूद्र आणि अस्पृश्य आहे. आणि अस्पृश्यांसाठी सुद्धा त्यांनी शिक्षणाची मोहीम राबवली. आणि शिक्षणाची मोहीम राबवत असताना त्या ठिकाणी 1813मध्ये पहिल्यांदा ख्रिश्चन मिशनऱ्यांनी जे अस्पृश्य व्यक्ती आहेत, जे शूद्र व्यक्ती आहेत, त्यांच्यासाठी अहमदनगर या ठिकाणी ख्रिश्चन मिशनऱ्यांची शाळा ओपन केली. परंतु याच्यामध्ये विद्यार्थी येत नव्हते. मग हीच कैफियत खऱ्या अर्थाने जेव्हा हंटर आयोगासमोर महात्मा फुले मांडतात, तेव्हा म्हणतात की पुणे या शहरामध्ये अस्पृश्य लोक हे जवळपास 5000 आहेत. त्याच्यापैकी फक्त 30 विद्यार्थी आमच्या शिक्षणामध्ये येतात. तर हे आणण्याचं जे श्रेय आहे ते महात्मा फुलेंचं आहे. आणि या
समुदायाला जी संहिता लागू केली ती ब्रिटिश प्रशासनाने केली आणि अशा स्वरूपाने एक प्रकारे ही संहिता जे शासन ब्रिटिशांनी निर्माण केलं ते समतेचं होतं, ते उदारमतवादी होतं, ते स्वातंत्र्याचं होतं, ते मानवी हक्कांचं होतं. आणि अशा स्वरूपाने भारत ज्याप्रमाणे विकसित होत होता त्यासोबतच ब्रिटिशांचं अन्यायसुद्धा सहन करणारा भारतच होता. परंतु जेव्हा 1885मध्ये 28 डिसेंबर 1885मध्ये भारतामध्ये एक मुवमेंट तयार होते, ते म्हणजे काँग्रेस. हे काँग्रेस निर्माण झाल्यानंतर या काँग्रेसचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे. ज्या इंडियन नॅशनल कॉन्फरन्सची निर्मिती झाली त्या काँग्रेसचं योगदान बघत असताना त्यामध्ये सरदार दादाभाई नौरोजी आहेत, महात्मा गांधीजी आहेत, सरदार वल्लभभाई पटेल आहेत, नेहरू आहेत, लोकमान्य टिळक आहेत, गोपाळकृष्ण गोखले आहेत. या प्रत्येकांच्या योगदानातून खऱ्या अर्थाने भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगितला जातो. त्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातून संविधानाची निर्मिती झालेली आहे आणि ज्या संविधानाची निर्मिती झालेली आहे त्या संविधानामध्ये या मुवमेंटचं, या चळवळीचं अतिशय मोलाचं योगदान आहे. त्या योगदानाची चर्चा आपण उद्याच्या तासिकेमध्ये करूया. धन्यवाद.